एक शॉर्ट व्हिडिओ बनवायला प्रत्येक यूट्यूबरला अख्खा दिवस लागतो, जसा की मलाही लागतो. आणि एवढी मेहनत करून मिळतं काय मंडळी? तर तुम्ही व्हिडिओ पाहून जातात पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही, तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आता कामाला जायल्यापासून ना घरातले कामं तशीच राहिलेत. मला ना किती दिवसापासून हा कोपरा साफ करायचा आहे असं वाटत होतं की उंदीर इथं जातोय की काय. तर त्याकरता मी ना ड्रेसिंग टेबलनं ओढून घेतला बाजूला, कारण तिथं त्याच्या मागच होतं. तर हे काम ना मला कमसे कम ह्याला 5 तास लागले, कारण वेगवेगळ्या अँगलनं ना कॅमेरा ठेवायचा असतो आणि दुसरं कोणी नाही माझ्या घरामध्ये शूट करायला, मीच ना ट्रायपॉडला लावून करत असते. मला वाटते प्रत्येक जे नवीन यूट्यूबर आहेत ना ते असंच करतात. आता चला, प्रयत्नार्थी परमेश्वर, आणि परमेश्वर नक्कीच आपल्याला फळ देणार. ही माझी तर श्रद्धा दृढ आहे की नक्कीच मला माझ्या प्रयत्नाचं फळ मिळणारच आहे, आज नाही तर उद्या. तर त्यानंतर ते प्लायवूडचे जे होते ना तुकडे ते बाहेर आणल्याने बघू शकता मला किती घाम आला. आणि ना आतमध्ये जे घाण होती ना ती सगळी मी काढली आणि फक्त तिथं ना माझ्या टेबलचे पाय होते ते ठेवले. म्हणलं चला लागलीच हाताने सोफाही क्लीन करून घ्यावा. मग सोफाही क्लीन करून घेतला. आणि हे जे पटकून बाहेर आलं ना कुरकुऱ्याचं पॅकेट, हे सोहमचं काम आहे आमच्या. हा तो असाच टाकतो मागे आणि ते सोफ्याच्या खाली जाऊन बसतं. तर सोफा क्लिनिंगचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजेला असेल ना तर अगदी सोप्या पद्धतीनं मला नक्कीच कमेंट करा, मी नक्कीच तो व्हिडिओ देईल. त्यानंतर ना ड्रेसिंग टेबल परत त्याच जागी आणून ठेवता. ॲक्च्युली माझा विचार होता तिथंच ठेवायचा, पण समोर एंट्रन्सला ना आरसा ठेवू नये असं म्हणतात बरं का. तर त्यानंतर ना सगळं घर झाडून घेतलं मी, बघू शकता तुम्ही. तर हो मंडळी, माझं पत्र्याचंच घर आहे, पण मी ना त्याला खूप छान ठेवायचा प्रयत्न करते. आणि कचऱ्यात बघा लक्ष्मीही भेटली मला, म्हणजे नक्कीच आपल्याला फळ भेटणार आहे. त्यानंतर ना हे कामावरचं आहे माझ्या, एक एक्स्ट्रा झालं तर म्हणून मी घरात यूज करायला घेतलं. तर कामगार लोकांना नको होतं ते, कारण ते सारखे चाकं घसरतात ना. तर मी घरात आणलं, फिनेल टाकून छान अशी फरशी पुसली आणि घर बघा कसं चकचक दिसतं. आनंद वाटत होता की आपलं काम आजचं पूर्ण झालेलं आहे, पण प्रचंड असा थकवा आलता. चला बाय.